आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्या पत्रकारांचं या ठिकाणी बाळासाहेब भवनमध्ये खूप खूप स्वागत करतो। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित उद्योग मंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर शिरसाट साहेब आहेत, त्याचबरोबर निहालजी ठाकरे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मातृताई आहेत। आपण काल पाहिलं असेल की या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरती सुप्रीम कोर्टाने जो आहे तो आपला निकाल दिला आणि तो निकाल आल्यानंतर काही लोकांनी जो आहे हा निकाल त्यांच्या बाजूने कसा आहे हे भासवण्याचा प्रयत्न जो आहे तो आजपर्यंत त्या ठिकाणी ते करतायत। एक वेगळं नरेटिव्ह जे आहे ते सेट करायचं काम जे आहे, प्रयत्न जे आहे हे या ठिकाणी ते करताना पाहायला मिळतंय। मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवलं यासाठी की सुप्रीम कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने जे निकष लावलेले कन्क्लुजन्स आहेत, जो निर्णय दिलेला आहे त्याचे काही फॅक्ट्स आणि फिगर्स जे आहेत हे आपल्या सगळ्यांच्या समोर जे आहे हे मला मांडायचं आहे। कालपासून जे आहे दाखवलं जातं या ठिकाणी की आम्ही जे प्रे केलं होतं त्या प्रेयर्स जे आहेत या सगळ्या ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने जे रिजेक्ट केलेल्या आहेत आणि समोरच्यांच्या ज्या प्रेयर्स आहेत त्या सगळ्या सुप्रीम कोर्टाने एक्सेप्ट केलेल्या आहेत। काही गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी फॅक्च्युअल जे आहेत हे मला या ठिकाणी आपल्या माध्यमाने लोकांच्या समोर जे आहे या ठिकाणी मांडायचं आहे, कारण की खोटं जे आहे हे खोटं बोलण्याचं काम जे आहे हे त्या ठिकाणी चालू आहे। आणि या ठिकाणी मी सुप्रीम कोर्टाचा पूर्ण जो निर्णय आहे हा निर्णयच घेऊन बसलेलो आहे। आपल्याला याच्यामधून पण मी फॅक्ट्स जे आहेत हे वाचून दाखवणार आहे, हवेत बोलणार नाहीये। काही लोकांना सवय हवेत बोलण्याची आणि फक्त पॉलिटिकल बोलण्याची। मी या ठिकाणी कोणावरती आरोप करण्यासाठी आलो नाही, पण जनतेला जे आहे हे खरं कळलं पाहिजे की आमच्याकडून काय प्रेयर्स केल्या गेल्या होत्या आणि समोरच्यांकडून काय प्रेयर्स केल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामधून किती प्रेयर्स एक्सेप्ट झाल्या आणि किती प्रेयर्स जे आहेत त्या रिजेक्ट झाल्या। आज या ठिकाणी मी वन बाय वन जे आहे ते एक एक करून आपल्याला समोरच्यांनी काय काय प्रेयर्स केल्या होत्या या प्रेयर्स आपल्याला या ठिकाणी मी वाचून दाखवतो। सगळ्यात अगोदरची त्यांची प्रेयर होती, हे ठेवलं तरी चालेल का? सगळ्यात अगोदरची त्यांची जी प्रेयर होती की कॉज द डिसिजन ऑफ ऑनरेबल गव्हर्नर टू इन्व्हाइट श्री एकनाथ शिंदे टू टेक ओथ ॲज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र। ही जी प्रेयर आहे ही त्यांची प्रेयर जी आहे ती सुप्रीम कोर्टाने जी आहे ती रिजेक्ट केलेलं आहे। सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय पॅरा 205 मध्ये हे आपल्याला मी सांगू इच्छितो। सुप्रीम कोर्टाने पॅरा 205 मध्ये असं म्हटलंय, द पोस्ट ऑफ चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र फेल वेकंट आफ्टर द रेजिग्नेशन ऑफ मिस्टर ठाकरे ऑन 29 जून 2022। म्हणजे खाली होती पोस्ट रेजिग्नेशन नंतर। द लीडर ऑफ द पार्टी दॅट हॅड रिटर्न द हायेस्ट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे बीजेपी टू द स्टेट असेंब्ली एक्सटेंडेड देअर सपोर्ट ऑन बिहाफ ऑफ द पार्टी टू मिस्टर शिंदे। म्हणजे बीजेपीने जे सपोर्ट केला शिवसेनेला। थस द डिसिजन ऑफ द गव्हर्नर डेटेड 30 जून 2022 इन्व्हाइटिंग मिस्टर शिंदे टू फॉर्म द गव्हर्नमेंट वॉज जस्टिफाईड। हे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकषामध्ये सांगितलेलं आहे की जे गव्हर्नरने शिंदेंना बोलवलं हे बरोबर बोलवलं। आणि मला वाटतं आज या ठिकाणी बोललं जात आहे की गव्हर्नरनी जे आहेत, मला वाटतं ऑब्झर्वेशन्स सुप्रीम कोर्टाचे जे आहेत, मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे, ते ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, आम्ही त्याचं स्वागत करतो या ठिकाणी। त्यावेळेस जेव्हा सरकार फॉर्म करण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं गेलं त्यावेळेस हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते की ह्याला जे आहे ते स्टे द्या, तेव्हाही सुप्रीम कोर्टनी जो आहे तो स्टे याच्यावरती दिला नव्हता फ्लोअर टेस्टला। म्हणून जे आहे हे घाबरून जे आहे हे या ठिकाणी त्यांनी
तो राजीनामा दिला, कारण की यांच्याकडे नंबर्स नव्हते आणि नंबर्स जरी असते, जरी फ्लोअर टेस्टला गेले असते तरी जे आहे हे त्या ठिकाणी पडले असते. तर हे सगळं घाबरून जे आहे हे घाबरून त्या ठिकाणी राजीनामा दिला गेला आणि आता जे आहेत ते नैतिकतेच्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी केल्या जातात. मी आपल्याला वन बाय वन पहिला सगळ्या सुप्रीम कोर्टचे प्रेयर्स वाचून दाखवतो. त्याच्यानंतर दुसरं होतं टू डिक्लेअर द इलेक्शन ऑफ द ऑनरेबल स्पीकर ऑन 3 जुलै 2022 ॲज इलिगल. ही पण प्रेयर जी आहे ही प्रेयर पुन्हा जी आहे ती सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केली. ते आपला पॅरा 85 मध्ये काय म्हणतात बघा. आपल्या पॅरा 85 मध्ये म्हणतात द इन्कम्बेंट स्पीकर म्हणजे श्री राहुलजी नार्वेकर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॅज बीन ड्युली इलेक्टेड बाय द MLAs in terms of the procedure laid down under the Maharashtra Assembly Rules 1960. म्हणजे त्यांना इलेक्ट केलेलं आहे ॲज पर द रूल. इट वुड नॉट बी sufficient reason for this court to decide the disqualification petition. We are also unable to accept the alternative submission of the petitioners to direct the deputy speaker to adjudicate the question disqualification for simple reason that the Maharashtra Legislative Assembly has duly elected the speaker. The deputy speaker can perform the duties of the speaker only when the office of speaker is vacant. याचा अर्थ काय? त्यांची जी प्रेयर होती पुन्हा तिसरी की बाबा तुम्ही सगळे अधिकार जे आहे ते डेप्युटी स्पीकरकडे द्या, तेव्हा कोर्ट काय म्हणतंय की डेप्युटी स्पीकरकडे जे आहेत हे अधिकार आम्ही देऊ शकत नाही, कारण की स्पीकर जो आहे हा त्या ठिकाणी निवडला गेलेला आहे आणि स्पीकरला जे आहेत हे सगळे अधिकार त्या ठिकाणी आहेत. Therefore, this court is of the opinion that the Speaker of Maharashtra Legislative Assembly is the appropriate constitutional authority to decide the question of disqualification. म्हणजे जे 3 जुलैला फ्लोअर टेस्ट झाली होती त्याच्यामध्ये नार्वेकरांना 164 आणि समोरच्यांना 107 आणि त्याचबरोबर 4 जुलैला जी फ्लोअर टेस्ट झाली त्याच्यामध्ये CM इलेक्ट करण्यासाठी 167 आणि 99 म्हणजे त्यांच्याकडे 114 होते, त्याच्यामधून फक्त 99 लोक त्या ठिकाणी आले. 13 लोक ही त्यांच्याकडे त्याच्या बाजूने जे आहे ते ॲबसेंट राहिले म्हणजे इनडायरेक्टली सपोर्ट केला त्यांनी. आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्यांचं काय चालू आहे की स्पीकर पण जो आहे स्पीकर पण इलिगली इलेक्ट झालेला आहे. जिथे सुप्रीम कोर्टनी जे आहे हे स्पीकरला हे जे आहे ते वैध त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. म्हणजे मला आता वाटायला लागलेलं आता सुप्रीम कोर्टपेक्षा जास्त मोठे जे आहेत हे या ठिकाणी हे लोक झालेले आहेत की सुप्रीम कोर्टचा जो डिसिजन आहे की स्पीकर जो आहे हा त्या ठिकाणी वैध त्यांनी ठरवलेला आहे आणि स्पीकरकडे सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत परत. आज सकाळपासून की स्पीकर इलिगल आहे, नंतर मग गव्हर्नर इलिगल आहे, गव्हर्नरचं पोझिशन म्हणजे काय ते बोलले पोस्टच हे करून टाका, बरखास्त करून टाका. काय आहे म्हणजे लोकशाही मध्ये राहून जे आहे आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये पहिलं रिजेक्ट केलं, दुसरा पण रिजेक्ट केला, त्याच्यानंतर तिसरं टू कॉल फॉर रेकॉर्ड ऑफ ऑल पेंडिंग डिस्क्वालिफिकेशन पेटिशन पेंडिंग बिफोर ऑनरेबल स्पीकर. म्हणजे स्पीकरकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कोर्टाने मागून घ्या. तर कोर्ट म्हणाला तेही रिजेक्ट केलं कोर्टाने. 85 पॅरामध्ये सांगितलं की हे जे आहे हे फक्त स्पीकर जे आहे हा डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकतात. म्हणजे एकूण आतापर्यंत 4 ज्या प्रेयर्स होत्या त्या 4ही प्रेयर्स ज्या आहेत या कोर्टाने जे आहेत ते रिजेक्ट केल्या. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रेयर टू ग्रँट स्टेटस को अँटे अँड रिइन्स्टेट श्री उद्धव ठाकरे ॲज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. ही पण जी प्रेयर आहे ही पण प्रेयर जी आहे ती सुप्रीम कोर्टाने जी आहे ती रिजेक्ट केली. ती कशी रिजेक्ट केली या पॅरा 194 पेपर घ्या. याच्यामध्ये द पेटिशनर्स आर्ग्यू that this court has the power to restore the status quo ante and rule that the government with Mr. Thackeray as its chief minister is to be reinstated. However, this argument does not account for the fact that Mr. Thackeray did not face the floor test on 30th June 2022 and instead submitted his resignation. This court cannot quash a resignation that has been submitted voluntarily. ह्याच्या जरी
वोटिंग झाली असती तरी जे नंबर्स होते हे नंबर्स त्यांच्याकडे नव्हते हे त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी रिझाईन त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर जरी पुढे जाऊन नो कॉन्फिडन्स मोशन त्यांच्यावरती आला असता ही त्यांना भीती होती. आणि त्याचबरोबर ते त्याच टायमाला कोर्टामध्ये पण गेले होते स्टे मागण्यासाठी. सुप्रीम कोर्टानेच स्टे दिला नाही त्यांना, म्हणून आम्ही फ्लोर टेस्टला पुढे गेलो आणि नंतर हे सरकार बनलं या ठिकाणी. आणि आज जे आहे या ठिकाणी नैतिकतेच्या गोष्टी ज्या आहेत ते करतायत की बाबा मी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जो आहे हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिलाय. म्हणजे मला वाटतं माणूस किती दुटप्पी त्या ठिकाणी असू शकतो की प्रेयरमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की मला परत मुख्यमंत्री करा, मला परत मुख्यमंत्री करा, असं त्या ठिकाणी प्रेयरमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी. आणि या ठिकाणी सांगताय की नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. मला वाटतं नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर नैतिकता आपण जर विचार केला तर 2019 मध्ये जेव्हा आपण इलेक्शन लढलो, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी म्हणून एकत्र लढलो, एकत्र जे आहे हे लोकांच्या समोर आपण गेलो, एकत्र मतं मागितली, फोटोज जे आहे ते मोठ्या मोठ्या लीडर्सचे आपण त्या ठिकाणी लावले आणि त्याच्यानंतर आपल्याला मतं जी आहे ती त्या ठिकाणी मिळाली. तर याच्यामध्ये जेव्हा नंतर आपण जेव्हा निवडून आलो युतीमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला कुठेतरी त्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसायला लागली आणि त्याच्यामधून ह्या सगळ्या नैतिकतेच्या गोष्टी बाजूला झाल्या आणि त्याच्यामधून जे आहे हे बाबा मुख्यमंत्री आपण बनतोय या ठिकाणी म्हणून जे आहे त्या सगळ्या गोष्टी बाजूला करून त्या आहे आपण दुसऱ्यावर संसार आपला त्या ठिकाणी थाटला. नैतिकता जर असती तर आपण असं केलं नसतं त्या ठिकाणी. अजून नैतिकतेच्या गोष्टी म्हणजे आपण सांगितलं होतं की कुठला तरी मी एका शिवसैनिकाला जे आहे मुख्यमंत्री करेल, केलं का? तर तेव्हा नैतिकता कुठे गेली होती? त्याचबरोबर जनतेसमोर आपण गेलात, मतं मागितली, मग हा जनतेच्या मताबरोबर प्रतारणा नाही का? जनतेबरोबर गद्दारी नाही का? की आपण जनतेला सांगितलं की आम्ही युतीमध्ये लढतोय आणि मग युती नंतर प्री पोल अलायन्स आपण युती केली आणि पोस्ट पोल जी आहे ती आपण युती त्या ठिकाणी तोडली, तर जनतेबरोबर हा विश्वासघात नाही आहे का? तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आजच नैतिकतेच्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी आठवत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी सांगितलं अजून एक प्रेयर होती की ह्या जे 14 लोकांवरती अविश्वास ची नोटीस जी दिलेली आहे त्या लोकांनी पार्टिसिपेट पण करू शकत नाही सभागृहाच्या कामकाजामध्ये, तेही सुप्रीम कोर्टनी रिजेक्ट करून टाकलं आणि त्या ठिकाणी 16 लोकांचं तेही सुप्रीम कोर्टने रिजेक्ट करून टाकलं आणि सुप्रीम कोर्ट म्हणाले जरी अशी परिस्थिती असेल तरी सभागृहाच्या कामकाजामध्ये जे आहे हे पार्टिसिपेट हे लोक सगळे जे आहेत हे करू शकतात. म्हणजे ज्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रेयर्स जे आहेत या सुप्रीम कोर्टनी त्या ठिकाणी पूर्णपणे जे आहेत ते रिजेक्ट करून टाकल्या. ज्या 2 प्रेयर्स आहेत गव्हर्नर आणि त्याचबरोबर एक व्हीपचा, तो त्याच्यावरती जे आहे ते निर्णय जे आहे ते सुप्रीम कोर्टने दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण व्हीप डिसाईड करण्याचा आणि पॉलिटिकल पार्टी डिसाईड करण्याचा जो अधिकार आहे तो स्पीकरला दिलेला आहे. स्पीकरने जे आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा इन्क्वायरी केला, अभ्यास करा आणि त्याच्यानंतर जे आहे हे कोण पॉलिटिकल पार्टी आहे आणि हे कोण त्याच्यामध्ये व्हीप आहे किंवा गटनेता आहे हा तुम्ही आयडेंटिफाई करा आणि मग त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही डिसाईड करा. ती ऑथॉरिटी जी आहे ती स्पीकरला दिलेली आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या ऑथॉरिटी सुप्रीम कोर्टनी स्पीकरला दिल्या आणि या ठिकाणी हे स्पीकरच इलिगल आहे, स्पीकरच अनकॉन्स्टिट्युशनल आहे या बाता त्या ठिकाणी करतात. तर मला वाटतं हे सरळ जे आहे हा कोर्टाचा अपमान करण्याचं काम जे आहे ह्या लोकांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे. लोकांना एक वेगळी दिशेकडे घेऊन जाण्याचं काम, त्यांची दिशाभूल करण्याचं काम. आपल्याला कुठेतरी सिंपती मिळाली पाहिजे की आपलं जे आहे हे सगळं बरोबर होतं आणि या लोकांना तरीही आम्हाला निर्णय जो आहे तो आमच्या विरोधात लागला हे लोकांना सांगायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी आवर्जून जे आहे हे 6 प्रेयर्स जे आहेत हे सरळ जे आहेत हे कोर्टाने रिजेक्ट करून टाकलेले आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे, आपल्या माध्यमांनी लोकांनाही माहिती पडलं पाहिजे. म्हणूनच आज पूर्णपणे जो कोर्टाचा निकालच जो आहे तो या ठिकाणी घेऊन आलो. हवेत मी बोलत नाही, हा अभ्यास करून जो आहे तो या ठिकाणी आम्ही बोलतोय. वाटतं पुढे मंत्री महोदय 2 मिनिट. आज यहाँ पर जो है कुछ लोगों की
दिशाभूल करने का काम जो है कल से उन्होंने शुरू किया है कि कोर्ट में जो है, कोर्ट ने हमारे सारे जो प्रेयर्स है वो प्रेयर्स रिजेक्ट कर दिए हैं और इनके जो प्रेयर्स है वो एक्सेप्ट किए हैं। ये किस प्रकार से झूठ जो है यहाँ पर फैलाया जा रहा है, ये कुछ मैं आंकड़ों के जरिए जो है यहाँ पर बताना चाहूँगा। पहले तो इन्होंने कहा कि क्वॉश द डिसीजन ऑफ ऑनरेबल गवर्नर टू इनवाइट श्री एकनाथ शिंदे जी टू टेक ओथ एज चीफ मिनिस्टर। ये जो उनकी प्रेयर थी वो सीधे सीधे जो है उन्होंने रिजेक्ट कर दी। उन्होंने कहा कि गवर्नर ने जो किया वो गवर्नर ने सही किया, श्री एकनाथ जी शिंदे साहब को वहाँ पर बुलाकर जो फ्लोर टेस्ट हुई वो। उसी के साथ में टू डिक्लेयर द इलेक्शन ऑफ ऑनरेबल स्पीकर ऑन 3 जुलाई 2022 एज इलीगल। ये भी जो प्रेयर थी वो भी प्रेयर जो है पूरी तरीके से खारिज करने का काम जो है सुप्रीम कोर्ट ने यहाँ पर किया है। उन्होंने कहा है कि स्पीकर जो अपॉइंट हुआ है वो वहाँ पर असेंबली के रूल अंडर 1960 इसके तहत जो है वहाँ पर स्पीकर की अपॉइंटमेंट वहाँ पर हुई है और स्पीकर ही जो है इस डिस्क्वालिफिकेशन पर जो है वो निर्णय ले सकते हैं। टू कॉल फॉर थर्ड है टू कॉल फॉर रिकॉर्ड ऑफ ऑल पेंडिंग डिस्क्वालिफिकेशन पिटिशन पेंडिंग बिफोर ऑनरेबल स्पीकर। मतलब स्पीकर के बाद जो भी पेंडिंग है वो सब कोर्ट अपने तरफ मंगा ले, तो इसको भी जो है वो पूरी तरीके से खारिज जो है वो कोर्ट ने किया है। फिर उसके बाद में जो ये बोल रहे हैं कि मैंने नैतिकता के दृष्टिकोण से जो है यहाँ पर इस्तीफा दिया है, मैं यहाँ पर बताना चाहूँगा कि इनके ही प्रेयर में इन्होंने कहा है कि एकनाथ शिंदे जी को हटाइए और मुझे फिर से जो है वो मुख्यमंत्री करके जो है स्थापित कीजिए। तो मुझे लगता है कि ये एक तरफ आप कह रहे हैं कि नैतिकता के दृष्टिकोण से जो है रिजाइन इस्तीफा हमने दिया है और यहाँ पर एक साइड पे आप कोर्ट से अपील कर रहे हो कि मुझे फिर से जो है मुख्यमंत्री बनाए। मतलब यहाँ पर आपके पास नंबर्स नहीं है, आपके पास आपके लोगों का कॉन्फिडेंस नहीं है, तो भी आपको फिर से मुख्यमंत्री बनना है। मुझे लगता है कि का काम यहाँ पर कर रहे हैं नैतिकता के नाम से। मुझे लगता है कि ये सरासर जो है ये लोगों के आंखों में धूल झोंकने का काम जो है, झूठ बोलने का काम जो है यहाँ पर सरासर कर रहे हैं। यहाँ पर आपने प्रेयर में बोला है मुझे बतना फिर से बनाइए, रीइंस्टेट। कोर्ट ने बोला आपने रिजिग्नेशन दिया है, आपको हम फिर से जो है रीइंस्टेट नहीं कर सकते, स्टेटस को एंटी जो है हम फिर से आपको बहाल नहीं कर पाएंगे। फिर उसके बाद में उन्होंने कहा सब जो है फिर से डेप्यूटी स्पीकर के पास हियरिंग के लिए भेज दीजिए। यहाँ पर भी कोर्ट ने उनकी जो है प्रेयर वो जो है पूरी तरीके से रिजेक्ट कर दी है। वहाँ पर उन्होंने कहा है कि स्पीकर अभी अपॉइंट हो गया है और स्पीकर के पास ही सभी चीज़ें जो है वहाँ पर जाएंगे। तो यहाँ पर जो है लोगों को सिर्फ गुमराह करने का काम जो है यहाँ पर कुछ लोगों के माध्यम से यहाँ पर हो रहा है। कल भी वो गुमराह कर रहे थे, आज भी गुमराह कर रहे हैं कि कोर्ट में जो है सभी कुछ जो है इनके विरोध में गया है तो भी डिसीजन जो है इनके बाजू में कैसे लग सकता है। मुझे लगता है ये कोर्ट का अवमान करने का काम जो है यहाँ पर इनके माध्यम से यहाँ पर हो रहा है। जिस स्पीकर को कोर्ट ने वैध वहाँ पर ठहराया है, लीगल लेजिटिमेट ठहराया है, वहाँ पर जो है उस स्पीकर को कहना कि ये इलिजिटिमेट है, फिर उसके बाद में गवर्नर का पोजीशन ही हटा दो, ऐसे उनका कहना है। तो मुझे लगता है कि ये जो हवा की बातें जो यहाँ पर कर रहे हैं और लोगों को दिशाभूल करने का काम यहाँ पर कर रहे हैं और उसी के साथ में कहीं तो सिंपैथी मुझे मिले, इसके लिए जो है आज ये सब चीज़ें जो है यहाँ पर लोगों के सामने जाकर ये कल से जो है इन्होंने शुरुआत की है। मैं लोगों को बताना चाहूँगा कि इन्होंने जो प्रेयर्स की है वो प्रेयर्स जो है सिर्फ 2 छोड़कर 6 प्रेयर्स जो है वो रिजेक्ट कर दी है सुप्रीम कोर्ट ने। तो इसका जो है मुझे लगता है कि लोगों ने और मीडिया ने भी सोचना चाहिए। मीडिया के लिए भी मैंने सब जो कंक्लूजन्स है कोर्ट के वो लाया हूँ, तो आप भी उसको पढ़िए तो आपको भी थोड़ा जानकारी उससे प्राप्त होगी। फिर उसके बाद में इनको खत्म कर दीजिए। तुमने बोला कि जिस तरीके से आज उन्होंने कहा कि अगर स्पीकर नहीं मानते हैं और हमारे पक्ष में फैसला नहीं देते तो फिर से सारे मुद्दों को लेकर सुप्रीम दोबारा 15 दिन का टाइम दिया, अभी मुझे लगता है कि अभी ये कोर्ट से ऊपर हो गए। 15 दिन का टाइम जो है ये अभी ये हमें देंगे। मुझे लगता है कि ये बौखलाहट में जो है ना, बौखलाहट में आज जो हमारे तरफ जो कुछ भी नहीं हो रहा है और ये जो सब कर रहे हैं
मराठीमध्ये बोलतो, हे सगळं जे करतायत लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम, दिशाभूल करण्याचं काम, हे ह्याच्यासाठी करतायत की ह्यांच्याकडे जे राहिलेले आहेत आता लोक, ती परत आमच्याकडे येऊ नये, कन्फ्युजन करण्याचं काम. आता कोर्टाचा निर्णय येण्याच्या अगोदर आणि कोर्टाचा निर्णय यांच्या विरोधातच जाणार आहे, परत मुख्यमंत्री म्हणून जे आहे ते अगोदरचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी होतील, हे लोकांना सांगून 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 थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. लोकांना या ठिकाणी यायचं आहे, पण आता त्यांना थांबवणार कसं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून एक खोटं बोलून जे आहे या ठिकाणी त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. परत आत्ता जे आहे या नवीन गोष्टी त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत की बाबा हे आता 2 महिन्याचं 3 महिन्याचं, जसं गेल्या 10 महिन्यापासून सांगतायत अरे उद्या पडणार उद्या पडणार उद्या पडणार. आज कोर्टाने जे आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे की हे सरकार जे आहे लेजिटिमेटेड सरकार आहे, हे सरकार जे आहे कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे जे आहे ते फॉर्म झालेलं सरकार आहे, हे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. फक्त आपल्या बाजूने जी आहे ती सिंपती मिळाली पाहिजे, आपल्या बाजूने जी आहे ती सहानुभूती मिळाली पाहिजे आणि आपल्या बाजूने जी आहे ती लोक आज यायचे, लोकांना लोक वाट बघत होते, यांनी थांबवून थांबवून लोकांना थांबवत आहे की आता असं होईल, आता तसं होईल, आता तसं होईल. तर अशी परिस्थिती जी आहे ही यांच्यावरती आलेली आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.